सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मी वैद्य माधुरी विटेकर, अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान व ग्राम मंगल आयोजित वैद्य आपुल्या घरी या व्याख्यानमालेमध्ये सर्व श्रोत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज व्याख्यानाचे 8वे सत्र आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला व्याख्याता म्हणून लाभल्या आहेत वैद्य मेघना बाकरे. यांचा थोडक्यामध्ये मी परिचय आपल्या समोर मांडत आहे. वैद्य मेघना बाकरे MD आयुर्वेदा, MA संस्कृत यांची सांगवी पुणे इथे 15 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस आहे. इथे त्या रुग्णांमध्ये आयुर्वेद कन्सल्टिंग व पंचकर्म चिकित्सा तसेच खास स्वरुग्णांसाठी औषधीकरण ही करतात. मागील 3 वर्षे त्यांनी महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेमध्ये कार्यकर्त्या म्हणून काम पाहिले आहे. त्या अनंत आयुर्वेद प्रतिष्ठानच्या सचिव असून या संस्थेमार्फत आयुर्वेद प्रचार प्रसारासाठी विविध प्रकल्पे राबवत असतात. त्यांचे मी या मंचावर स्वागत करते व त्यांना व्याख्यान सुरुवात करण्याची विनंती करते. धन्यवाद माधुरी. इथे उपस्थित सर्व सदस्यांना तसेच हे लेक्चर पुढे यूट्यूबवर किंवा फेसबुकवर जाईल, तर तिथे उपस्थित सर्व सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज धन्वंतरी जयंती आहे. आज दीपावलीचा पहिला दिवस आहे. हा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मी अशी दंतकथा आहे किंवा कथा आहे असं म्हणू शकतो आपण, की जी आपल्या पुराणांमध्ये लिहून ठेवलेली आहे की समुद्र मंथन झाले त्यावेळेला जेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये जे वाद निर्माण झाले आणि त्या वेळेला तो अमृत कुंभ कोणी घ्यावा यासाठी किंवा अमृत मिळावं यासाठी हे समुद्र मंथन करण्यात आले. आणि त्यावेळेला त्या समुद्र मंथनातून एकूण 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे श्री धन्वंतरी. तर या धन्वंतरींनी पुढे जाऊन चरक, सुश्रुत, काश्यप इत्यादी आपले शिष्य निर्माण केले आणि अशा प्रकारे आयुर्वेदाची सुरुवात झाली. आणि मग या सर्व शिष्यांनी आपापले ग्रंथ लिहिले. चरकाचार्यांनी लिहिला तो कायचिकित्सेवर म्हणजे शरीरावरचा ग्रंथ लिहिला. सुश्रुताचार्यांनी जो लिहिला तो शल्यचिकित्सेवर म्हणजे सर्जरीवरचा ग्रंथ लिहिला. आणि काश्यपाचार्यांनी लिहिला तो बालरोगांवरचा ग्रंथ लिहिला. असे अनेक शिष्य त्यांनी निर्माण केले होते आणि त्यांनी विविध शाखांमध्ये आपापले ग्रंथ लिहिले होते. तर त्यानिमित्तानं आपण हे जे आयुर्वेदाचे आणि सर्वच मेडिकल शास्त्राचे किंवा आधुनिक मेडिसिनचे सुद्धा आद्यजनक असे श्री धन्वंतरी यांचं पूजन आणि स्तवन आपण करणार आहोत. तर मी वैद्य माधुरी विटेकर यांना विनंती करते की त्यांनी स्तवन सुरू करावं. शांखं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यान शुकपर्ये विलासन् मौलिमं भाजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगगन प्रौढनावाग्लीला
धन्यवाद वैद्य माधुरी. आजचा हा दिवस हा जो धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातोच, त्याचप्रमाणे 2016 पासून हाच दिवस आयुष मिनिस्ट्री यांनी राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करावा असे संकेत आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्याद्वारे आयुर्वेदाबद्दल जागरूकता लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा दिवस सर्वच आयुर्वेद प्रेमी हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करतात. म्हणून या दिनाचं आज महत्त्व आहे. त्यामुळेच मागच्या रविवारी आपण जे लेक्चर व्याख्यान आयोजित केले होते ते न करता या दिवशी हे व्याख्यान आयोजित केले जावे असे मी प्रवीण दादांना सुचवले आणि त्यांनी ते लगेचच मान्य केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. एकच मिनिट. माधुरी म्यूट हो, म्यूट कर. या निमित्तानं आयुर्वेदातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकृती. तर या प्रकृती म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये प्रकृती या विषयाला फार फार महत्व आहे आणि कोणीही आयुर्वेद वैद्य ज्या वेळेला कुठल्याही सामान्य मनुष्यासमोर जेव्हा जातो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मनात हीच गोष्ट येते ती म्हणजे या मनुष्याची प्रकृती काय असेल, हा मनुष्य काय आहे, या मनुष्यामध्ये वातपित्त कफ यांचं कॉम्बिनेशन कसं असेल. तर ही प्रकृती म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊया. ज्या वेळेला दोन कोणीही गृहस्थ किंवा दोन कोणीही म्हातारी व्यक्ती किंवा अगदी दोन कोणीही बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपली संवादाची सुरुवात काय असते हो, कोणी सांगू शकेल का? आज मी तुम्हाला पण प्रश्न विचारणार आहे. कोणी सांगू शकेल? कशी आहेस? हा, कशी आहेस, बरोबर. अजून काय म्हणतात? काय तब्येत पाणी कसे आहे असं विचार. बरोबर आहे. काय तब्येत पाणी कसे आहे. अजून काय म्हणतात? अजून विचारलं जातं काय बरे आहात का. बरोबर. ह्याच्यातून आपल्याला काय विचारायचं असतं त्यांना? याच्यातून आपण असं विचारत असतो की काही बोला बोला बोला. म्हणजे तुम्ही बरे आहेत का, सगळे कुशल मंगल आहे का, कुशल मंगल आहे का, ठीक आहे का. बरोबर. म्हणजे त्यांना त्यांच्या जे कोणी भेटलेलं असतं त्यांच्याविषयी विचारायचं असतं आणि घरामधल्याही लोकांविषयी विचारायचं असतं की घरात कोणाला काही आजार तर नाही ना, घरात कोणी आपली इतके दिवसात भेट झालेली नाही तर कोणी काही आजारी तर पडलं नाही ना, सर्व काही ठीक आहे ना, सर्वांचं स्वास्थ्य, घरातल्या सगळ्यांचं स्वास्थ्य ठीक आहे ना आणि तुमची स्वतःचीही तब्येत व्यवस्थित आहे ना. म्हणजेच त्यांना असं विचारायचं असतं तुमची प्रकृती कशी आहे. आता हा प्रकृतीतला ती पहिला आहे बरं का, कारण हा संस्कृत शब्द आहे. प्रकृती ती जेव्हा आपण दीर्घ लिहितो तेव्हा तो मराठी शब्द होतो प्रकृती, पण प्रकृती हा ती संस्कृत मधला ती हा ह्रस्वती आहे. तर याचा अर्थ तुमची प्रकृती बरी आहे ना. मग प्रकृती म्हणजे काय नक्की? प्रकृती म्हणजे आरोग्य, प्रकृती म्हणजे स्वास्थ्य. प्रकृती या शब्दाचा संस्कृत अर्थ असा आहे की आरोग्य. प्रकृती या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे स्वास्थ्य, म्हणजे समता, म्हणजेच बॅलन्स स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड. मग सगळ्यांचीच प्रकृती ठीक आहे ना असं म्हणताना हो जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती प्रकृती सम असते का हो, किंवा स्वास्थ्य खरोखरच असतं का? कोणाला तरी कुठेतरी दुखत असतं, खुपत असतं, कुठेतरी सर्दीत झालेली असते, कोणाला तरी थोडंसं का होईना डोकं दुखत असतं. मग अशा वेळेला आपण प्रकृती ठीक आहे म्हणताना जेव्हा हो म्हणतो
त्यावेळेला त्यातून आपल्याला असं सांगायचं असतं का, नाही नाही मी स्वस्थ आहे बरं का, एकदम मस्त आहे, एकदम आरोग्य एकदम ठीक आहे. तर ही भावना जरी असली तरी सुद्धा ती प्रकृती अगदी योग्य असतेच असं नाही. मग आपली प्रकृती आहे का विकृती आहे, हे आपल्याला आधी जाणून घेतलं पाहिजे. प्रकृती म्हणजे बॅलन्स स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड. म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या भावना आहेत, सगळे जे अवयव आहेत ते सम असायला पाहिजेत. त्यांचे जे कार्य आहे ते सम असायला पाहिजे, ते योग्यच असायला पाहिजे. पण हे अनेक वेळेला नसतं. आपण पाहिलेलं आहे की माधुरीताईंनी पण लेक्चर घेतलं होतं, व्याख्यान घेतलं होतं, त्यामध्येही त्यांनी सांगितलं होतं की आपण संपूर्ण स्वस्थ नसतो. आपण अनारोगी असतो पण आपण स्वस्थ नसतो. आरोग्य आपल्याला पूर्णपणे नसतं. तर ही बॅलन्स स्टेट, मग ही बॅलन्स स्टेट म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, वात प्रकृती म्हणजे काय, पित्त प्रकृती म्हणजे काय, कफ प्रकृती म्हणजे काय, हे प्रश्न अनेक जणांच्या मनात येत असतात. आपण म्हणतो की बाबा ही आहे ना खूप लोणचं खाते, आधीच पित्त प्रकृती आहे आणि त्यातून ही लोणचं खाते, असं म्हणून तिला टोमणे मारत असतो. एखाद्या अगदी तरुण वयात आलेल्या मुलीला हे प्रश्न विचारले जातात किंवा असं बोललं जातं, दावा लावला जातो की बाबा ही ना पित्त प्रकृतीची आहे, आधीच चिडचिड चिडचिड करत असते आणि त्यातून ती लोणचं खाते, पापड खाते, या सगळ्या गोष्टी खाते, आता हे सोसणार आहे का तिला, असं म्हटलं जातं. किंवा एखादा जर मनुष्य अगदी म्हातारा असेल किंवा एजेड मनुष्य असेल तर त्यांनाही आधीच वात चढलेला आहे किंवा 60 नंतर वात चढतोच असंही म्हटलं जातं. बरोबर आहे. तर म्हणजे काय होतं, वात प्रकृती म्हणजे काय, पित्त प्रकृती म्हणजे काय, कफ प्रकृती म्हणजे काय, हे खूप जे जे प्रश्न मी इथे लिहिलेले ते सगळे पडत असतात. सम प्रकृती असते का, एखाद्याची अगदी सम बॅलन्स प्रकृती आहे असं होऊ शकतं का, किंवा प्रकृती खरोखरच बदलते का, असं आयुर्वेद शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा आयुर्वेद शास्त्र पुढे यायला लागलं त्यावेळेला खूप असे व्याख्यानं ऐकली असतील किंवा काही लोकांकडून तुम्ही वैद्यांकडून वगैरे ऐकलं असेल, प्रकृती कधीही बदलत नाही. तर मग खरोखरच प्रकृती बदलत नाही का, जेव्हा गर्भापासूनची जी प्रकृती आहे ती मृत्यूपर्यंत ती तशीच राहते का, किंवा प्रकृतीचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतो का, प्रकृती आणि रोग यांचा संबंध खरोखरच असतो का, आणि लहानपणापासून खरोखरच ही प्रकृती माहीत असणं गरजेचंच आहे का, हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि पडावेत अशी आमची अपेक्षा आहे. तरच आपण ही माहिती जी आता मी या व्याख्यानातही देणार आहे आणि पुढेही आम्ही जे आयुर्वेदाबद्दल सांगणार आहोत तर ती माहिती तुम्ही लहान मुलांपर्यंत पोहोचवू शकाल. तर आज आपण पाहणार आहोत प्रकृती म्हणजे काय आणि या प्रकृतीचे प्रकार कोणते आहेत. तर प्रकृती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे मी सांगितलं की समता, मग ती सगळ्याची समता. मग त्याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्रानुसार आपलं शरीर हे कशाने बनलंय, दोषांनी. सगळे अवयव हे सुद्धा दोषांनीच बनलेले आहेत. मग या दोषांची सम अवस्था म्हणजे प्रकृती. आता ही प्रकृती कधी निर्माण होते, तर गर्भोत्पत्तीच्या वेळी, ज्या वेळेला स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्यामध्ये ज्या वेळेला हे दोन्ही बीज जेव्हा एकत्र येतात, त्या एकत्र येण्यानंतर वात, पित्त आणि कफ या दोषांच्या मुळे गर्भामध्ये दोषांची विशिष्ट अवस्था निर्माण होते. मग कोणामध्ये वात जास्त प्रमाणात असेल, कोणामध्ये पित्त जास्त प्रमाणात असेल, कोणामध्ये कफ जास्त प्रमाणात असेल, कोणामध्ये दोन जास्त प्रमाणात असतील, म्हणजे वात पित्त जास्त प्रमाणात असेल, कोणामध्ये पित्त कफ जास्त प्रमाणात असेल. अशा प्रकारे जेव्हा काही कॉम्बिनेशननी दोष संघटित होतात तेव्हा ती त्या मनुष्याची प्रकृती असते. हे फक्त आता थोडक्यात लक्षात ठेवा तुम्ही, याची फार गरज नाहीये. आपल्याला फक्त वात पित्त आणि कफ प्रकृती म्हणजे काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. मग आणि ते का समजून घ्यायचं तेही मी पुढे सांगणार आहे तुम्हाला.
म्हणजेच आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोषांची प्राकृत आणि विकृत स्थिती ही समजून घ्यायची आहे प्रकृतीद्वारे. तर आयुर्वेद शास्त्रानुसार 2 प्रकारच्या प्रकृती आहेत. एक देह प्रकृती. देह प्रकृती म्हणजे काय, तर आपले जे काही अवयव जे बनलेले आहेत ते बनण्यासाठी दोषांची एक विशिष्ट अवस्था लागते, ती म्हणजे देह प्रकृती. ही देह प्रकृती साधारणतः बदलत नाही. याची उदाहरणं द्यायची म्हणजे समजा एखादा मनुष्य आहे की जो खूप गोरापान आहे, ज्याचे डोळे एकदम घारे घारे आहेत, ज्याचे केस असे सोनेरी आहेत, थोडासा फॉरेन टाईप आपण म्हणू शकू, किंवा बाहेरच्या देशातला जर मनुष्य आपण घेतला तर त्याची ती देह प्रकृती ही तशीच का असते? कारण त्याच्या दोषांची जी अवस्था आहे ती गर्भापासून तशीच असते आणि ती कधीही बदलत नाही. ही जी प्रकृती आहे त्याला देह प्रकृती म्हणतात, ज्याच्यामध्ये आपले केस, आपले डोळे, आपली त्वचा, आपले शरीर अवयव किंवा आपला रंग, हे सगळे जे भाव आहेत किंवा आपले काही स्वाभाविक भाव, जसे की काही लोक एकदम शांत स्वभावाचे असतात, काही लोक एकदम चंचल असतात, तुडतुडे असतात, काही एकदम खटपटे असतात, खटपट करणारे असतात, काही जे काही काम आलं असेल ते पटापट करणारे असतात, काही शांतपणे मध्यम गतीने करणारे असतात. तर हे जे आपले काही स्वभाव आहेत ते या प्रकृतीने बदलत नाहीत. हे स्वभाव गर्भापासून सहसा बदलत नाहीत. याच्यामध्येही काही गोष्टी अशा येऊ शकतात किंवा अचानक काही धक्के निर्माण होऊ शकतात आयुष्यात की ज्याच्यामुळे हे भाव बदलू शकतात. पण साधारणतः गर्भापासून ते मृत्यूपर्यंत, म्हणजे गर्भ तयार होण्यापासून, आईच्या पोटामध्ये गर्भाची निर्मिती होण्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत हे जे आपले शारीरिक भाव आहेत किंवा आपले अवयव आहेत ते बदलत नाहीत. यालाच आपण देह प्रकृती असं म्हणतो. दोष प्रकृती ही अजून एक वेगळी प्रकृती असते. प्रकृती असते म्हणण्यापेक्षा ही खरी म्हणजे आपली पूर्ण जगण्याची स्थिती आहे. तर ज्या वेळेला गर्भामध्ये हेच दोष जे तयार होत असतात, हे दोष काही कारणांमुळे, त्याच्यामध्ये आहार आहे, विहार आहे आणि सीझन म्हणजे ऋतू आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये काही बदल होत असतात. जसे की हिवाळ्यामध्ये जसे की पावसाळ्यामध्ये वात दोष वाढत असतो, शरद ऋतूमध्ये पित्त दोष वाढत असतो आणि वसंत ऋतूमध्ये म्हणजे चैत्र वैशाख या ऋतूमध्ये कफाचे रोग जे आहेत ते आपले वाढत असतात, त्यावेळेला कफदोष वाढत असतो. त्याचप्रमाणे आपण जो काही आहार घेतो त्याच्यामध्ये जर कफकारक आहार घेतला गेला, तो काय काय आहे तेही मी हळूहळू सांगणार आहे पुढे जाऊन. तर कफकारक आहार जास्त प्रमाणात घेतला गेला तर आपला कफदोष वाढतो. पित्तकारक आहार घेतला, तीक्ष्ण उष्ण असा आहार घेतला तर पित्तदोष वाढत असतो आणि वातकारक आहार घेतला तर वातदोष वाढत असतो. अशा प्रकारे आहार विहारामुळे बदलणारी जी प्रकृती आहे त्याला आपण दोष प्रकृती समजूयात. ही प्रकृती बदलू शकते, जे काही आपण खाणं पिणं करतो त्याच्यामुळे ही प्रकृती बदलू शकते. म्हणूनच जर एखादा मनुष्य किंवा जर एखादं बाळ लहानपणी खूप बारीक असेल तर ते पुढे जाऊन किंवा एक लग्नानंतर किंवा साधारण तिशीच्या काळानंतर ते जाड होऊ शकतं. मग त्याची प्रकृती बदलली का? नाही. ही प्रकृती दोषांची बदलली आहे. ही देह प्रकृती म्हणजे त्याचे अवयव बदललेत का? त्याच्या केसांचा मुलायमपणा किंवा त्याच्या केसाचा राठपणा हा बदलत नाही. त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यातले जे रंग आहेत किंवा डोळ्यातले जे भाव आहेत ते बदलत नाहीत. त्याच्या शरीराचा वर्ण जो आहे तो बदलत नाही. बदलतात काय? तर शारीरिक दोष बदलतात आणि त्यामुळे एखादा बारीक मनुष्य जाड होऊ शकतो, जाड मनुष्य मध्यम होऊ शकतो, मध्यम मनुष्य बारीक होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही दोष प्रकृती असते. तर आपल्याला माहितीये की वात, पित्त आणि कफ ही ह्या 3 प्रकृती आहेत. हे आपण आता बऱ्याच व्याख्यानांमध्ये आपण ऐकलेलं आहे की या 3 प्रकारच्या प्रकृती आहेत. तर साधारणतः ही वात प्रकृती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही चित्र येतात, ती ही आहेत.
बहुतांशी वात म्हटलं की लोकांना असं वाटतं की पोटामध्ये गुब्बारा धरलाय आणि बसाबस टॉयलेट वाटे वात सरतोय. तर अनेक वेळेला ज्यांना असं सरतो त्यांना तुझ्या पोटामध्ये वात वाढलाय बर का असं म्हटलं जातं. तर बहुतांशी वेळेला हे जे चित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं वात प्रकृती म्हटलं तर. जरी तो जाड माणूस असेल बारीक माणूस असेल तरी सुद्धा जर असं काही होत असेल तर तुझ्या पोटामध्ये वात आहे आणि वाताचे रोग होऊ शकतात. तर असं होऊ शकतं आणि हे बरोबरच आहे. ठीक आहे. पण अनेक वेळेला जर जाड मनुष्य असेल तर अशा वेळेला जरी वात पोटामध्ये असेल तरी तो वात कशामुळे निर्माण झालेला आहे हे आपल्याला पाहावं लागतं. त्यावेळेला त्याची वातच प्रकृती असेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर अनेक वेळेला जे वाताचे आजार जसे की संधिवात आहे किंवा सांधेदुखी आहे, हातांच्या हालचाली न होणं, हातपाय अखडणं, या गोष्टी जर होत असतील तर ती वात प्रकृती आहे असं मानलं जातं आणि ते काही अंशी बरोबर पण आहे. या मनुष्याला तुम्ही ओळखता का? मी जे चित्र तुमच्या समोर ठेवलंय तो मनुष्य कोण आहे असं आपल्याला माहिती आहे का? कोणी सांगू शकेल त्याचं नाव? मिस्टर बीन. मिस्टर बीन. मिस्टर बीन. त्याचे तुम्ही व्हिडिओज पाहिले आहेत का? कसा असतो हा मनुष्य, म्हणजे त्याचं कॅरेक्टर कसं दाखवलंय? विनोदी कॅरेक्टर. हा, विनोदी कॅरेक्टर आहे. काय आहे म्हणजे त्याच्याविषयी काही सांगू शकाल? विशेषण लावा त्याला. कसा आहे तो? बारीक. बारीक. उंच. बरोबर. उंच. अजून? आणि चेहरा तो असा फनी आहे म्हणजे एकदम बरोबर. लवचिक. लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे. लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे. अजून? चंचल आहे? हो, चंचल आहे खूप. चंचल आहे. हो. त्याला जे काही तो करत असतो ते एकतर ते करताना त्याच्या शारीरिक हालचालीही खूप चंचल असतात आणि मानसिक पण त्याचे जे भाव असतात तेही खूप चंचल दाखवलेत. कधी एक गोष्ट करायला जातो आणि त्याच्यात कधी बरोबर येतो कधी चूक असतो आणि खूपच गती ज्या काही हालचाली असतात त्या खूप गतिमान असतात. बरोबर. बरोबर. तर खरोखरच हा मनुष्य वात प्रकृतीचा आहे असं आपण मानू शकतो. तर बहुतांशी वात प्रकृतीची लोक जी असतात ती खूप कृश असतात, बारीक असतात. तब्येतीने एकदम अशी इतकी तोळा मासा तब्येत असते की असं वाटतं की ह्याला काही खायला दिलंय का नाही घरामध्ये, अशी पण परिस्थिती निर्माण होते. म्हणजे खरोखरच त्यांच्या घरातून काहीही प्रॉब्लेम नसतात तरी पण शरीराला काही लागतच नसतं. सगळंच विषम असतं कारण याचा जो अग्नी असतो, अग्नी म्हणजे जी भूक असते ती पण विषम असते, त्याच्यावर आपण येऊच या पुढे. पण त्याच्यामुळे या अग्नीमुळे जे काही त्याला खायला दिलं जातं, जे काही अगदी स्निग्धयुक्त आहार किंवा बटर किंवा चीज किंवा कुठलेही असे पदार्थ की ज्याच्यानी शरीरामध्ये स्नेहभाव निर्माण होईल ते जरी कितीही दिले तरी सुद्धा या शरीरामध्ये ते लागत नाहीत. कारण याचा अग्नी जो आहे तो खूप विषम असतो. कधी ते पदार्थ पचवतो कधी नाही पचवत. जर ते पदार्थ व्यवस्थित पचवले तर हा मनुष्यही व्यवस्थित पुढे जाऊन त्याची प्रकृती सुधारत जाते. जर ते पदार्थ नाही पचवले गेले तर ते शरीराच्या बाहेर पडून जातात, एक्सक्रिशनद्वारे शरीराच्या बाहेर जातात आणि त्यामुळे याची प्रकृती पुन्हा वाताचीच राहते किंवा हा शरीराने पुन्हा कृशच राहतो. पुढे आहे की शारीरिक मानसिक खूप चंचलता असते, सगळ्याच बाबतीत विषमता असते. कधी खूप आनंदी होईल, कधी एकदम दुःखी होईल, कधी काहीतरी खूप चांगल्या गोष्टी सुचतील त्याला, कधी काहीच सुचणार नाही, अशी पण प्रकृती, अशाही काही गोष्टी दिसू शकतात. सगळ्यांमध्येच असतात असं नाही किंवा सगळीच कृश मनुष्य हे असेच असतात असंही नाही.
पण काही मनुष्यांमध्ये या गोष्टी दिसू शकतात. ज्या काही हालचाली असतात त्या एकदम भराभर असतात. काहीही करायचं झालं तरी इतक्या भराभर केल्या जातात की दुसऱ्यांना असं म्हणावं लागतं की आता थांब जरा, नाहीतर त्रास होईल तुला आता. किंवा आपल्याला समजण्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या हालचाली झालेल्या असतात त्या गोष्टींवरच्या. तर अशा प्रकारच्या हालचाली ते करतात. रुक्षता असते. बहुतांशी वेळेला शरीरावर रुक्षता दिसतेच, की पूर्ण शरीर जे आहे ते रुक्ष असतं. सतत कितीही तेल लावा किंवा कितीही मॉइश्चरायझर लावा, ते शरीरात शोषलं जातं. खूप रुक्षता असते शरीरामध्ये आणि या लोकांना तेल लावल्याने खूप बरं वाटतं. शरीराची जी रुक्षता आहे किंवा त्वचा जी तडतडत असते ती खूप कमी होते. काही जणांच्या मध्ये मानसिक लेवलला पण रुक्षता असते. म्हणजे काय तर हे तिसडे असतात, द्वेष करतात किंवा मत्सर असतो किंवा काही वेळेला हजर जबाबीही असले तर पटकन उत्तरं देतात आणि मग ती उत्तरं तिरस्कारपूर्ण ही असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे माहितीच आहे आपल्याला की वाताचे रोग असतात. संधिवात, अस्थिवात, एकांगवात, पॅरालिसिस सारखे रोग या लोकांना होऊ शकतात, होण्याची शक्यता असू शकते. थंडी, वारा या गोष्टी सहन होत नाहीत. लगेच म्हणजे इतरांना पंखा लागत असतो पण या लोकांना लगेच थंडी वाजायला लागते. लगेच पांघरून किंवा थोडा गारवा बाहेर निर्माण झाला तर ही लोक लगेच स्वेटर किंवा शाल पांघरून घेतात. भूक अतिशय मंद किंवा काही वेळेस खूप प्रमाणात भूक लागलेली असते की असं होतं की नाही आता मला काहीतरी खायला द्या लगेच, असं झालेलं असतं. आणि एका वेळेला खूप कमी जेवतात. अग्नी एकदम विषम असतो त्यामुळे खूप कमी जेवतात. पण या व्यक्तींनी जर आपला हा अग्नी सांभाळला तर खरोखरच हे जे संधिवात किंवा अस्थिरोग हे जे आहेत ते टळतात त्यांच्यामध्ये. त्यांनी जर आपल्या अग्नीला समजून घेतलं, सगळ्याच लोकांनी, पण खास करून या वातप्रकृतीच्या व्यक्तींनी जर आपल्या अग्नीला समजून घेतलं की मला कधी भूक लागलेली आहे आणि मला कधी भूक मंद आहे माझी, हे जर समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर आहार घेतला तर त्यांची प्रकृती जरी कृश राहिले तरी शरीरामध्ये बल व्यवस्थित राहू शकतं आणि एकूणच त्यांचं आयुष्य व्यवस्थित राहू शकतं, म्हणजे निरोगी राहू शकतं, आरोग्यपूर्ण राहू शकतं. झोप खूप कमी असते, जागरूक निद्रा असते. झोप जी असते ती जागरूक असते. जरा खट्ट झालं की लगेच उठून बसतात किंवा झोप लागत नाही, कमी झोप लागते. निद्रानाश हा आजारही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसू शकतो. बहुतांशी कारणं अशी असतात, म्हणजे काही वेळेला मी जे म्हटलं की काही जे लोक जे कफ प्रकृतीचे सुरुवातीला, म्हणजे असं पण म्हटलं जातं की अरे माझी मुलगी ना लहानपणी ना खूप गुट्टू होती, अगदी खूप जाड होती, छान, आणि आता बघ कशी तोळामासा झालेली आहे, एकदम बारीक झालेली आहे, काय करावं, असे पण लोक येतात आमच्याकडे विचारायला की हिची तब्येत ना आधी खूप छान होती, मी तुम्हाला फोटो आणून दाखवते तिचे, पण आता मात्र बघा कशी एकदम बारीक झालेली आहे आणि आता तिला काही पचतंय का नाही हेच आम्हाला कळत नाहीये. तर हे कशामुळे होतं, तर ही जी मी कारणं दिलेली आहेत त्याच्यामुळे या गोष्टी अनेक वेळेला होत असतात की कफ प्रकृती असताना किंवा सुरुवातीला लहानपणी एकतर लहानपणी कफ प्रकृतीत असते किंवा कफ हा दोष जास्त प्रमाणात असतो लहान बाळांमध्ये आणि त्यामुळे बालक ही गुटगुटीत दिसतात या कफ प्रकृतीमुळे. ज्या शरीरांमध्ये म्हणजे जी शरीर ही वाताचीच असतात ती बालक सहसा जाड होत नाहीत, पण बहुतांशी बालक ही त्या लहानपणीच्या काळामध्ये कफदोष जास्त प्रधान असल्यामुळे ती बालक गुटगुटीत दिसतात. पण नंतर जर हे पदार्थ म्हणजे वातुळ पदार्थांचं सतत सेवन केलं गेलं, वातुळ पदार्थ जे वात शरीरामध्ये निर्माण करणारे पदार्थ आहेत, मग त्याच्यामध्ये बरेच वेळेला ज्या डाळी जर खूप प्रमाणात किंवा ज्या त्या मूग मसूर सोडून ज्या बाकीच्या डाळी आहेत, जसं की चणा डाळ आहे किंवा
राजमा किंवा छोले अशासारखे पदार्थ जर खूप प्रमाणात सतत खाल्ले गेले किंवा उष्ण तीक्ष्ण असे पदार्थ ही जर सतत खाल्ले गेले तरी सुद्धा आपली प्रकृती वाताकडे झुकू लागते. त्याच्यानंतर जर बेकरी प्रोडक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात जर खाल्ले गेले तरी सुद्धा आपण वाताकडे झुकू लागतो, कारण त्याच्यामधून जे स्नेहभाव आहे तो आपल्याला मिळत नाही. त्याच्यामध्ये खूप प्रमाणात वृक्षता असलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे वातदोष शरीरामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे ती प्रकृती वाताकडे झुकते. अधिक प्रमाणात हालचाली म्हणजे सतत एखाद्याने अनेक प्रकारची कामच डोक्यावर घेतली आणि सतत ती कामं करण्यामध्येच जर त्यांचं आयुष्य गेलं तर प्रकृती ही वाताकडे झुकू लागते किंवा वातदोष शरीरामध्ये वाढू लागतो आणि मग हळूहळू शरीरामध्ये कृशता निर्माण होते. कष्ट अधिक प्रमाणात जर केले आणि त्या मानाने पोषण जर कमी झालं तरी सुद्धा वात प्रकृतीकडे आपण झुकू लागतो. क्षमतेपेक्षा अधिक काम करत गेलं तरी सुद्धा वात प्रकृतीकडे झुकण्याची शक्यता जास्त असते. तर अशा प्रकारे ही वात प्रकृती आपण समजू शकतो. या लोकांमध्ये बल काही वेळेला कमी असतं, प्रायः कमी असतं. काही जण वात प्रकृतीचे असून किंवा कृश असूनही जर मी सांगितलं तसं की जर त्यांनी अग्नी सांभाळला किंवा अग्नी जर व्यवस्थित ठेवला तर आणि योग्य प्रकारचा जर आहार घेतला तर आणि व्यायामही त्याच्या जोडीला व्यवस्थित केला तर त्यांचं बल व्यवस्थित राहू शकतं. त्याच्यानंतर पित्त प्रकृती ही बरेच जणांना माहीत असते की माझ्या पोटात ना जळजळच होते बाबा, सारखी जळजळ होते, पोटात जळजळ होते, छातीत जळजळ होते, डोकं दुखतं, उलट्या होतात. माझी पित्त प्रकृती आहे अगदी. किंवा काही लहान मुलं सुद्धा अगदी लहानपणापासून फार चिडचिड करत असतात. किंवा बरेच वेळेला मध्य जो असतो किंवा तरुण वय जे असतं त्या काळामध्ये चिडचिडीचं प्रमाण हे जास्त असतं, कारण त्या काळामध्ये पित्त दोष हा जास्त प्रमाणात असतो आणि आपण आपल्यामध्ये ते पित्ताचं प्रमाण जर वाढत गेलं अशा प्रकारे तर ती पित्त प्रकृतीकडे आपण वळू शकतो किंवा आपल्या दोषांची प्रकृती ही पित्त होण्याकडे आपण झुकू शकतो. मग याच काळामध्ये हे ऍसिडिटी होणं, आम्लपित्त होणं, डोकेदुखी होणं किंवा पित्ताचे वेगवेगळे आजार होणं, अंगावर पित्त उठणं या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होऊ शकतात. ही पित्त प्रकृती आहे. हे कॅरेक्टर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे? अमिताभ Angry बच्चन young. आहे. बोला. कोण? अमिताभ बोला, बच्चन बोला. दिसतो. अमिताभ बच्चन आहे. त्याचं कॅरेक्टर हे बऱ्याच पिक्चरमध्ये अँग्री यंग मॅन म्हणून दाखवलं गेलेलं आहे. बऱ्याच जंजीर म्हणा किंवा त्रिशूल, दिवार, डॉन या पिक्चरमध्ये हे कॅरेक्टर अँग्री यंग मॅन म्हणून दाखवलं गेलंय. कसा आहे हा मनुष्य? अतिशय हुशार दाखवलेला आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आणि पण तडफदार आणि सतत चिडचिड किंवा सतत राग व्यक्त करणारा किंवा राग जास्त प्रमाणात व्यक्त करणारा असा मनुष्य असतो हा. आणि आणि कसं आहे याचं कॅरेक्टर, तर हुशार तर आहेच आहे, पण जे मी म्हटलेलं आहे तेच झालं पाहिजे. जे मी सांगितलेलं आहे तीच दिशा, तेच योग्य आहे, हे बहुतांशी या प्रकृतीमध्ये आपल्याला दिसून येतं. हे मी सांगते, मी अमिताभ बच्चनशी कधीही बोललेली नाहीये किंवा मी त्यांच्याशी कधीही संवाद साधलेला नाहीये, पण जे कॅरेक्टर दाखवलं गेलंय ते या प्रकारचं आहे असं माझं म्हणणं आहे. तर त्यामुळे अमिताभ बच्चनची पित्त प्रकृती आहे असं धरू नका. जे कॅरेक्टर दाखवलं गेलंय ते या पित्त प्रकृतीचं कॅरेक्टर दाखवलेलं आहे. मी तुम्हाला प्रकृती कशा ओळखू शकतो आपण किंवा प्रकृती कशा असतात हे आपल्या समोर मांडण्यासाठी ही सगळी कॅरेक्टर्स घेत आहे की त्याच्यामुळे तुम्हाला पटकन ते लक्षात येईल. बहुतांशी बांधा कसा असतो? मध्यम बांधा असतो. मध्यम असतो,
फार कृश नसतात किंवा फार बारीक नसतात आणि फार जाड पण नसतात. साधारणतः गौरवर्ण असतो. गौर म्हणजे गोरावर्ण असतो. साधारणतः किंवा काही वेळेला ते पिंगट काही वेळेला ते सावळ्या वर्णाचेही असू शकतात. बहुतांशी डोळे हे पिंगट डोळे असतात किंवा केसही पिंगट असतात. ही देह प्रकृती आपण म्हणू शकतो की या लोकांची ठेवण अशा प्रकारची असते. बरेच वेळेला या लोकांच्या शरीरावर तीळ किंवा मस हे मोठ्या प्रमाणामध्ये येतात किंवा ह्या लोकांना गाठी उत्पन्न होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं. कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी, मग त्या पित्ताच्या असो किंवा कफाच्याही असल्या तरी सुद्धा गाठींची उत्पत्ती होण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. बरेच वेळा पित्त, अम्लपित्त, डोकेदुखी, उलट्या होणं अशा प्रकारचे आजार किंवा शरीरावर पित्त उठणं हे अशा प्रकारचे आजार बरेच वेळेला होतात किंवा हातापायांची जळजळ हे पण लक्षण या लोकांच्या मध्ये आपल्याला दिसू शकतं. शारीरिक असहत्व असतंच, मी म्हटलं तसं की खूप चिडचिड करतात की मला जर काही पाहिजे आहे आणि ते जर झालं नाही तर या लोकांची चिडचिड, अतिशय चिडचिड होते. त्याचबरोबर मानसिक म्हणजे शारीरिक मानसिक चिडचिड होतेच, प्लस यांची भूकही असहत्व असतं. भूकेमध्येही असहत्व असतं, म्हणजे भूक लागली की लागली, मग ते सहन करू शकत नाहीत. मला आत्ता जेवायला पाहिजे, काही झालं तरी मी आत्ता जेवायला बसणार. मग इतर बसले तर बसले काय किंवा नाही बसले काय ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना भूक लागली की ते खायला घेतात. राग अधिक, मी आत्ताच सांगितलं की चिडचिड खूप प्रमाणामध्ये करतात. हुशारी प्रचंड असते. पित्त ही जी गोष्ट आहे आपल्या शरीरातली, ही शारीरिक लेवलवर जशी राग उत्पन्न करणारी आहे किंवा चिडचिड उत्पन्न करणारी आहे, तशी ती मानसिक लेवलवर मी म्हटलं तसं की पित्त हे पचन करणारं आहे. तर हे पित्त मानसिक लेवलवर पण पचन करतं. म्हणजे काय, तर आपण जे काही गोष्टी बघतो किंवा ऐकतो त्या गोष्टी मनामध्ये पटकन ऍक्सेप्ट केल्या जातात आणि त्याच्यावर पटकन निर्णय घेतले जातात. हे जे काम आहे ते सुद्धा एक प्रकारच्या पित्तानीच होतं. तर हे जे पित्ताचं काम आहे तेही या लोकांमध्ये खूप पटकन होतं आणि त्यामुळे ते पटकन उत्तरं देऊ शकतात किंवा पटकन काही गोष्टी सांगू शकतात किंवा उत्तरं देताना अनेक वेळेला व्यवस्थित विचार केलेला असतो यांचा, की त्यांचा पूर्ण विचार झालेला असतो त्या गोष्टींवर आणि मगच ते उत्तर देऊ शकतात किंवा उत्तरं देतात आणि त्यामुळे बहुतांशी यांची उत्तरं बरोबरच असतात आणि म्हणूनच त्यांची हुशारी आपल्याला समजते. तर अशा प्रकारे पित्ताचं कार्य हे मानसिक लेवलवर सुद्धा होतं. ते सुद्धा पचनाचंच होतं. आपण म्हणतो ना की याला ही गोष्ट पचली बरं का, म्हणजे मी जे सांगितलं ते त्याला कळलं, याचा अर्थ त्याला बोलताना आपण असं म्हटलं जातं याला गोष्ट पचली बरं का व्यवस्थित, असं म्हणतो. तर ते म्हणजे ती गोष्ट कळणं, एखादी गोष्ट कळणं हे काम सुद्धा पित्ताचंच आहे. तर ते काम या लोकांमध्ये खूप योग्य प्रमाणात होत असतं आणि म्हणूनच त्यांची हुशारी आपल्याला दिसून येते. बल मध्यम असतं, जे वाताच्या लोकांचं बल कमी असतं त्या मानाने यांचं बल मध्यम असतं. अशा प्रकारे ही पित्त प्रकृती आहे. पुढे आहे ती कफ प्रकृती. आपल्याला माहितीये की कफाचे जे व्यक्ती असतात ते बहुतांशी जाड असतात. जे शरीरानी हेफ्टी आपण म्हणू शकतो असे असतात. त्यांचं वजन जास्त असतं आणि त्यांची भूक जरी कमी असली तरी जे काय जरी कमी प्रमाणात खाल्लं तरी सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये मेदाचीच वृद्धी जास्त प्रमाणात होत असते. कारण शरीरामध्ये कफाची वृद्धी जास्त प्रमाणात होत असते आणि त्यामुळे तो कफ हा मेद वाढवण्याचं काम जास्त करतो. बहुतांशी या लोकांना सर्दी, खोकला, ताप अशासारखे आजार बरेच वेळा असतात. खूप लोकांची मग आपण म्हणतो की इम्युनिटी याची कमी आहे असंही बरेच वेळेला समजलं जातं. पण तसं म्हटलं तर आमच्या शास्त्रानुसार कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी जर योग्य आहार विहार घेतला तर त्यांची इम्युनिटी ही सगळ्यांपेक्षा जास्त चांगली मानली जाते.
या व्यक्ती आपल्याला माहिती आहे कोण आहेत? सरोज खान. सरोज खान. कशा आहेत या? जाड. शरीराने जाड आहेत, पण डान्स कसा करतात? हालचाल कशी आहे शरीराची? वात प्रकृतीच्या मनुष्याला तोडेल अशी हालचाल आहे. म्हणजे यांची जरी कफ प्रकृती आपण शरीराने म्हटली तरी सुद्धा या म्हणजे आपण असं म्हणतो की म्हणजे असं साधारणतः सांगितलं जातं की कफ प्रकृतीची मनुष्य ही जाड असतात, परंतु जर या लोकांनी व्यवस्थित मेंटेन आपली प्रकृती केली तर या शारीरिक हालचाली सुद्धा व्यवस्थित करू शकतात. जाड मनुष्य नाच करू शकत नाहीत असं नाही, खूप छान नाच करू शकतात या व्यक्ती जरी कफ प्रकृतीच्या असल्या. ही व्यक्ती ही पूर्णतः कफ प्रकृतीची आहे, व्यवस्थित कफ प्रकृती दिसण्यातून तरी आहे, तर तरी पण या व्यक्ती ही व्यवस्थित आपल्या शारीरिक हालचाली करू शकतात. बरेच वेळेला यांच्या हालचाली मंद असतात असं दिसून येतं. ज्या लोकांची कफ प्रकृती आहे त्यांनी जर आपला अग्नी किंवा आपल्या आपले जे काही रोजच्या जीवनातल्या हालचाली आहेत त्या जर व्यवस्थित ठेवल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांनी जर आपल्या अग्नीला व्यवस्थित ठेवलं नाही तर यांच्या हालचाली मंद होण्याची शक्यता असू शकते. तर म्हणजे ही दाट शक्यता असू शकते. त्यामुळे या लोकांनीही आपला अग्नी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, कारण यांची भूक ही खूप मंद असू शकते. बरेच वेळेला कफ प्रकृतीच्या व्यक्तींची भूक मंद असते, अगदी थोडंसं खाल्लं तरी सुद्धा यांची तृप्ती होत असते की नाही मला आता यापुढे नाही जाणार. किंवा वात प्रकृतीचा मनुष्य किंवा पित्त प्रकृतीचा मनुष्य हा जितक्या प्रमाणात खाऊ शकतो त्याच्या निम्म्या प्रमाणात सुद्धा या व्यक्ती व्यवस्थित खाऊ शकत नाहीत. तर बहुतांशी वर्ण हा गौरवर्ण असतो. घनदाट केस असू शकतात. जर यांचा कफ शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर यांचे केस खूप छान असतात, स्निग्ध असतात. स्निग्ध म्हणजे स्नेहयुक्त असे असतात. त्वचा ही खूप सुंदर असते, दिसायला सुंदर असतात, तुकतुकीत असतात. हालचाली मंद असू शकतात. कफाचे रोग जसे की सर्दी, खोकला, ताप, स्थूलता ही शरीरामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते. या लोकांमध्ये ही शक्यता जास्त असू शकते. एखादा मध्यम शरीर बांध्याच्या व्यक्तीमध्ये सुद्धा कफ प्रकृती असू शकते. मी ही फक्त उदाहरणं देत आहे की समोर जी उदाहरणं आहे ती फक्त उदाहरण स्वरूपात आहेत. स्वभाव एकदम शांत असतो, भूक मंद असते, हे मी आधीच सांगितलं. बल कमी किंवा जास्त असं म्हणजे जर ते मेंटेन व्यवस्थित ठेवलं तर खूप छान बल असतं यांचं, पण जर ते व्यवस्थित नाही ठेवलं तर अनेक वेळेला यांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होऊन यांचं बल कमी होऊ शकतं. तर अशा प्रकारे ही कफाची प्रकृती आहे. तर या वात पित्त कफ प्रकृतीमध्ये कोणाला काही म्हणजे कळतंय का मी जे सांगतेय ते? हो कळतंय ताई. कळतंय ना? आणि म्हणजे मी प्रयत्न करत होतो की मी कशात बसतो याच्यात असं. अच्छा, तेच मग तुम्ही मी सांगत तुम्हाला असाल तेव्हा. म्हणणारच होते की प्रत्येक जण मी सुरुवातच अशी करणार होते की प्रत्येक जण पाहू शकतो की आपण या प्रकृतींमध्ये कशामध्ये बसत आहोत. प्रत्येक जण शोधत होता अशा आपण प्रकारे बरोबर. म्हणजे बोला प्रत्येक जण शोधत होता आपले मित्र कुठल्या ह्याच्यात येत आहेत, आपण कुठे येतोय, आपल्याबरोबर असे गुण वैशिष्ट्य असलेले लोक जे आहेत ते कुठे येतात. बरोबर. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर अशा प्रकारे या 3 ज्या प्रकृती आहेत त्या आयुर्वेदानी मानलेल्या आहेत आणि ह्या 3 पेक्षा वेगळी प्रकृती नसतेच असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आता जे काही रोग होतात ते या 3 प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना होत असतात. मग ज्यांच्या शरीरामध्ये वात प्रकृती आहे किंवा वात जास्त प्रमाणात आहे, दोषांचं संघटन हे वाताचं जास्त आहे ज्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये वाताचे रोग हे सगळ्यात जास्त प्रमाणात होतात.
आता हे दोषांचं संघटन वाताचं जास्त आहे असं मी का म्हटलंय, कारण तिन्ही दोष आपल्या शरीराला गरजेचे असतात आणि त्यामुळे तिन्ही दोष आपल्या शरीरात रोजच उत्पन्न होत असतात आणि त्याच्याद्वारे शरीराचं पोषणही होत असतं. परंतु प्रामुख्याने जर वातदोष वाढत वाढत गेला तर ती वात प्रकृती होते. प्रामुख्याने जर पित्तदोष वाढत वाढत गेला तर ती पित्त प्रकृती होते आणि प्रामुख्याने कफदोष वाढत वाढत गेला तर ती कफ प्रकृती होते. आता हे वाढत कसं जाणार आहे? हे वाढत आपण जो काही आहार घेतो आणि आपण जो काही शारीरिक हालचाली करतो, ज्याला आम्ही विहार म्हणतो, त्याच्यामुळेच हे दोष कमी किंवा जास्त होणार आहेत. तर त्यामुळे आपण जे काही खातो पितो त्या सगळ्या गोष्टीवर ही आपली प्रकृती ही वात आहे का पित्त आहे का कफ आहे किंवा कोणत्या प्रकारची आहे, या तीनपैकी कोणत्या प्रकारची आहे ही अवलंबून असणार आहे. आता याच्यासाठी अजून एक तुमच्यासाठीचं एक उदाहरण देते की आता तुम्ही कसं ओळखाल. तुम्ही आता म्हणालात की एकमेकांना तुम्ही जज केलं की हा वात प्रकृतीचा आहे का, हा कफ प्रकृतीचा आहे का, हा पित्त प्रकृतीचा आहे, असं जरा तुम्ही पाहिलं. तर आता तुम्ही मुलांमध्ये कसं पाहू शकाल. आता बघा, एखादी टीचर आहे किंवा एखादी शिक्षिका आहे की जी मुलांना शिकवतीये आणि तिने एखादा प्रश्न विचारला. काय होतं, काही मुलं पटकन उत्तर देतात, हात वर पहिल्यांदा करतात, उत्तर येत असो नसो हात वर पहिला असतो त्यांचा. आणि मग त्याला जेव्हा उत्तर विचारलं जातं तर बरेच वेळेला चुकीचंच उत्तर असतं, पण तरी सुद्धा त्यांना उत्तर मात्र द्यायचं असतं. ही वात प्रकृती आहे. ठीक आहे. काही मुलं अशी असतात की जी त्याच्यानंतर विचार करून उत्तर देतात. ते त्याचं उत्तर देऊन झालं त्या वात प्रकृतीवाल्याचं की मग हळूच हात वर करतात आणि मग उत्तर देतात आणि बहुतांशी वेळेला यांचं उत्तर बरोबरच असतं. ही पित्त प्रकृती आहे. आणि काही मुलं काहीच उत्तर देत नाही, एकदम शांत बसून असतात. मग त्यांना प्रश्न काय विचारलाय हेही कळत नाही. ही बरेच वेळेला कफ प्रकृतीची मुलं असू शकतात. तर हे एक तुमच्याच पठडीतलं उदाहरण किंवा तुमच्यासाठी उपयुक्त असं उदाहरण किंवा तुम्हाला मुलं ओळखू येऊ शकतात या गोष्टीमुळे, अशा प्रकारचं हे उदाहरण मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. तर ही वात पित्त कफ प्रकृतीची मुलं आपण अशा प्रकारे ओळखू शकतो. त्याचप्रमाणे जर समजा आपण एखादा आता थोडंसं एक मोठ्या बाबतचं उदाहरण देते की एखादा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, जो प्रमुख आहे किंवा नियोजन करणारा आहे, आयोजन करणारा आहे, तो मध्यात उभा आहे आणि तो अचानक नाच करायला लागला. ठीक आहे. आणि त्यांनी ठरवलं की आता आपण नाचच घेणार आहोत किंवा सगळ्यांनी नाचायचं, काही झालं तरी कंपल्सरी. तर असंच मग त्यातले काही जण म्हणजे हार्डली 1 किंवा 2 जण जे असतात ते पटकन येऊन नाचायला लागतात. नाच येवो न येवो ते नाचायला सुरुवात करतात. ही वात प्रकृती आहे. मग पित्त प्रकृतीची लोक काय करतात की हळूच बघतात, मला कोणी बघत नाही ना, मग ठीक आहे, मग आता मी नाचू शकतो किंवा आपल्याला काही येतंय का यातलं नक्की नाचता, मग त्यातला कुठला डान्स आपल्याला येऊ शकतो तेच करायला ते जातात किंवा मग ते स्वतःच्या बुद्धीने ठरवतात की मी हाच डान्स करणार. तर ते पित्त प्रकृतीची लोक आहेत. आणि काही लोक म्हणतात अजिबात नाही, मी येणारच नाही, मला आवडत नाही असलं काही, किंवा येत असूनही काही वेळेला करत नाहीत. ही कफ प्रकृतीची लोक असू शकतात. किंवा कफ प्रकृतीची लोक काही वेळेला अगदी मी सांगितलं तसं की अगदी खूप सुंदर डान्स करू शकतात, परंतु ते दाखवत नाहीत की मला येतोय. ते खूप विचार करून किंवा अगदीच खूप लोक मागे लागली तर समोर येऊन नाच करायला लागतात. ही कफ प्रकृतीची लोक आहेत. हे मी साधारण समजेल असं उदाहरण देण्याचा मी प्रयत्न करते इथे. असंच असू शकतं असं नाही. मी म्हटलं तसं की सरोज खान या कफ प्रकृतीच्या वाटतात, पण त्या खूप सुंदर डान्स करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे आपण लोकांची प्रकृती कशी आहे ही आपण या पद्धतीने जाणू शकतो. मग आता प्रकृतीबाबत पडलेले आपले प्रश्न ते पाहूया.
मग एक दोषज प्रकृती असते का? म्हणजे एकच दोष, फक्त वात दोषाचीच प्रकृती, फक्त पित्त दोषाचीच प्रकृती जी मी आता दाखवली. मी आता फक्त एकाच दोषांची प्रकृती दाखवली की वात दोषाची, पित्त दोषाची आणि कफ दोषाची, अशा प्रकृती आपल्या समोर मांडल्या. तर अशाच प्रकृती असू शकतात का? तर सहसा नसतात. सहसा एकदोषज प्रकृती अशी नसतेच. बहुतांशी वेळेला एखाद्याचा म्हणजे वात पित्त किंवा पित्त कफ किंवा वात कफ अशा प्रकृती असतात, किंवा बहुतांशी लोकांची त्रिदोषज प्रकृती ही असू शकते. म्हणजे काय? तर काहींचा स्वभाव हा वातदोषाचा असेल, शारीरिक हालचाली कफदोषांच्या असतील, किंवा स्वभाव पित्तदोषाचा असेल आणि शारीरिक हालचाली कफदोषाच्या असतील. तर असंही असू शकतं. याला आम्ही द्वंद्वज प्रकृती असं म्हणतो, किंवा दोन दोषज प्रकृती किंवा 3 दोषज प्रकृती असं आम्ही तिथे विचार करतो. अशा प्रकारचा विचार करतो. बहुतांशी हा विचार आमचा रोगाच्या दृष्टीने असतो. तो सहसा आम्ही एकतर मनुष्य जज करायला प्रकृतीचा उपयोगच करत नाही. तुम्हाला समजावं म्हणून मी या प्रकृती या पद्धतीने मांडल्या की आपल्या आजूबाजूच्या बाजूची लोक ही कोणकोणत्या प्रकृतीची असू शकतात हे आपण या पद्धतीने पाहू शकतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रकृती सहसा बदलत नाहीत. मी जे सांगितलं तसं की जी देह प्रकृती आहे ती अजिबात बदलत नाही. दोषांची प्रकृती बदलू शकते आणि त्यामुळेच कफ जे सुरुवातीला गुटगुटीत मनुष्य आहे तो नंतर बारीक होऊ शकतो, जो बारीक मनुष्य आहे तो नंतर वाढू शकतो किंवा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, बुद्धिमान होऊ शकतो व्यवस्थित. जर त्याला एक्सपोजर व्यवस्थित पद्धतीने मिळालं तर तो व्यवस्थित हुशारी आपली दाखवू शकतो. अगदी कफ प्रकृतीचा मनुष्य सुद्धा व्यवस्थित हुशार असू शकतो. हे सर्व गोष्टी आपल्या आहार विहारावर आणि आपल्या एक्सपोजरवर किंवा आपल्याला मिळणाऱ्या साधनांवर अवलंबून असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर आहार विहारावर हे सगळं अवलंबून आहे. अग्नी आणि प्रकृती याच्या बाबत आपण पाहिलं की जो वाताची प्रकृती आहे त्यांचा अग्नी हा विषम असतो, त्यांना कधी भूक लागते कधी नाही लागत. पित्ताची प्रकृती त्यांचा अग्नी खूप चांगला असतो, त्यांना प्रचंड भूक कधीही लागू शकते आणि ते खाऊ पण व्यवस्थित शकतात. आणि वाताची कफाची प्रकृती जी आहे त्यांची भूक मंद असते. आणि म्हणूनच आपण पाहतो की जे लहान बालक आहेत त्यांच्यामध्ये कफ दोष असतो आणि म्हणून बरेच वेळेला या बालकांना जरी त्यांची भूक म्हणजे त्यांना व्यवस्थित आहार देण्याची गरज आपल्याला भासत असली तरी सुद्धा त्या काळामध्ये कफाची अवस्था असल्यामुळे काही बालकांना या काळामध्ये भूक जास्त प्रमाणात लागत नाही. आणि तरी आपण जर त्यांना खायला देत राहिलो तर मग ते स्थूलतेकडे जातात. तर त्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण. ज्या वेळेला बालकाला भूक लागेल त्याच वेळेला त्याला खायला द्यायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये कफदोष खूप जास्त प्रमाणात असतो शरीरामध्ये आणि हा कफदोष हा शरीर बांधणीचं काम करत असतो आणि म्हणून तो जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे त्या काळामध्ये भूक कमी लागण्याची शक्यता असू शकते. त्याच्यानंतर तरुण वयामध्ये बहुतांशी वेळेला पित्त प्रकृती असते, पित्त दोष वाढलेला असतो, पित्त प्रकृती नाही पित्त दोष वाढलेला असतो आणि त्यामुळे खूप चांगली भूक असते आणि त्यामुळे या लोकांना भूक चांगली लागते. तरुण वयामध्ये योग्य प्रकारात आहार जाऊ म्हणजे घेतात लोक. आणि जो म्हातारपण आहे किंवा जरा अवस्था आहे याच्यामध्ये भूक ही बदलत असते. काही वेळेला खूप चांगली भूक लागू शकते, काही वेळेला खूप कमी भूक लागू शकते. ही भूक वात दोषामुळे होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या प्रकृती किंवा आपल्या ज्या दोषांच्या अवस्था आहे याच्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं. लहान मुलं ही दुर्बल अशी मानली जातात, जरी कफाच्या अवस्था किंवा कफ प्रकृती ज्यांची आहे
त्यांचं बल चांगलं असू शकतं, पण लहान मुलांमध्ये कफ अवस्था जरी असली तरी ती शारीरिक वाढीसाठी उपयुक्त असल्यामुळे त्यांचं बल कमी असतं. पण ज्या कफ प्रकृतीच्या मनुष्य आहे किंवा कफ प्रकृती ज्यांचा व्यवस्थित आहे आणि ज्यांची भूक व्यवस्थित आहे त्यांचं बल खूप चांगलं असू शकतं. पित्त प्रकृतीचं बल मध्यम आणि वात प्रकृतीचं बल असंच विषम, वाताप्रमाणेच ते विषम असू शकतं. प्रकृतीनुसार रोग होतात, ते रोग आपण वेगवेगळे रोग पाहिले. वात प्रकृतीमध्ये वाताचे रोग जास्त प्रमाणात होऊ शकतात, पित्त प्रकृतीमध्ये पित्ताचे आणि कफ प्रकृतीमध्ये कफाचे रोग हे जास्त प्रमाणात होऊ शकतात. प्रकृती बदलते का? तर मी सांगितलं तसं की जी देहाची प्रकृती आहे तर ती बदलत नाही, पण दोषांची प्रकृती आहे ती बदलू शकते. ती आहार विहारावर अवलंबून असते आणि म्हणूनच मी इथे आहार काही मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे बटाटा किंवा जी कंदमुळं आहेत, गाजर, बीट किंवा यासारखे पदार्थ जे आहेत हे पचायला जड असतात आणि हे काही प्रमाणात वातूळ असतात. जे बटाटा हा तर खूप वातूळ मानला जातो आणि त्यामुळे तो कमी प्रमाणात खावा असं सांगितलं जातं. फ्लॉवर, कोबी या भाज्या सुद्धा थोड्या वाताकडे झुकणाऱ्या आहेत, त्यामुळे त्याही कमी प्रमाणात घ्याव्या. पथ्यकर भाज्या जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये ज्या भाज्या याच्या आहेत शेंगा किंवा ज्या भाज्या पडवळ, दोडका, कारलं, भोपळे, दोन्ही प्रकारचे भोपळे, दुधी भोपळा किंवा लाल भोपळा यासारख्या भाज्या या पथ्यामध्ये मोडतात, म्हणजे या तिन्ही प्रकृतींना चालू शकणाऱ्या भाज्या आहेत. त्यामुळे त्या तुम्ही कितीही प्रमाणात आणि कोणत्याही प्रकृतींनी खाल्ल्या तरी सुद्धा त्यांना त्याचे त्रास होत नाहीत. त्याच्यानंतर जे कॉर्न किंवा अशासारखे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये बिया जास्त प्रमाणात आहेत किंवा जे स्प्राउट आपण म्हणतो किंवा कडधान्य, ज्याच्यामध्ये मटकी किंवा मसूर किंवा छोले किंवा इतर वरची कुठलीही कडधान्य जसे की राजमा आहे, काळे पोलीस वगैरे काही जण खातात, तर अशा प्रकारचे जे काही कडधान्य आहेत ती सगळी कडधान्य ही वातूळ असतात आणि ती वात शरीरामध्ये वाढवतात. जर ही जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेली तर ती शरीरामध्ये वातदोष वाढवतात. ही हाय प्रोटीन म्हणून सांगितली जातात आधुनिक शास्त्रानुसार आणि ती आहेत हाय प्रोटीन, पण ते प्रोटीन शरीरामध्ये पचायला वेळच लागतो, त्यामुळे ती शरीरामध्ये जड पडू शकतात किंवा शरीराला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे त्याचं प्रमाण हे आपल्या अगदीनुसार किंवा आपल्याला जेवढी भूक आहे तेवढ्या प्रमाणातच खाणं हे गरजेचं असतं. लसूण किंवा आलं किंवा अशासारखे पदार्थ किंवा मिरची किंवा थोड्या प्रमाणात कांदा हा खरं तर शीततेकडे आहे, पण त्याचा जो रस आहे तो तीक्ष्ण आहे. तर असे जे पदार्थ आहेत हे उष्ण तीक्ष्ण, मोहरी हे पदार्थ उष्ण तीक्ष्ण आहे. हळद किंवा आपले मसाले हे सुद्धा उष्ण तीक्ष्णकडे मोडतात आणि त्यामुळे ते पित्त प्रकृतीसाठी योग्य नाहीत. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने या गोष्टींचा या गोष्टींचे सेवन केले तर त्यांना तेवढा त्रास होत नाही जेवढा त्रास हा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना होऊ शकतो. टोमॅटो हा सुद्धा पित्त प्रकृतीसाठी त्रासदायक आहेत, कारण तो आम्ल रसाचा म्हणजे आंबट रसाचा आहे आणि त्यामुळे तो शरीरामध्ये त्रास देऊ शकतो. गहू, तांदूळ किंवा ज्या डाळी ज्या मी सांगितल्या हे खरं तर पथ्य अन्न आहे, पण त्यातली मूग डाळ हे सगळ्यात पथ्यकर पदार्थ आहे. मूग आणि मसूर हे जे पदार्थ आहेत, मूग, मसूर, गहू, ज्वारी आणि तांदूळ हे जे पदार्थ आहेत हे अतिशय पथ्य पदार्थ आहेत आणि त्यामुळे यांचा वापर आपण अगदी रेग्युलर करू शकतो. रोजच्या जेवणात यांचा वापर करावा आणि हे
पदार्थ आपल्या शरीरामध्ये पोषक आहेत, पुष्टी उत्पन्न करणारे आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रकृतींनी किंवा सर्व प्रकारच्या मनुष्यांनी यांचा उपयोग शरीरामध्ये योग्य प्रमाणात करायला काहीच हरकत नाहीये आणि करावा. दूध दूध हा पदार्थ असा आहे की तो त्याला आम्ही आजन्म सात्म्य असं म्हणतो. म्हणजे जन्मापासून सगळ्यांना सात्म्य असणारा, सगळ्यांना हितकर असणारा आणि सगळ्यांच्या शरीरामध्ये पोषण करणारा असा हा पदार्थ आहे. अगदी बालवयापासून ते वृद्ध वयापर्यंत सगळ्यांना दुधाची गरज असते आणि त्यामुळे हा पदार्थ सर्वांनी घेणं आवश्यक आहे. परंतु दुधाचे पदार्थ म्हणताना तूप, लोणी, दही आणि ताक हे पदार्थ शरीरासाठी योग्य आहेत. पण आजकालचे बटर, चीज आणि चीज सारखे जे पदार्थ वापरले जातात किंवा जे तयार केले जातात ते प्रोसेस्ड असतात. ते वेगळ्या पद्धतीने काही पद्धती वापरून ते तयार केले जातात आणि त्यामुळे त्यांच्यातलं जे संघटन आहे ते वेगळ्या पद्धतीचं निर्माण होतं आणि ते शरीरासाठी योग्य नाही. निदान भारतातल्या लोकांसाठी तरी हे पदार्थ हे तितकेसे योग्य नाहीत, कारण आपण उष्ण कटिबंधात राहतो आणि त्यामुळे आपली भूक ही बाहेरच्या देशातल्या लोकांपेक्षा किंवा जे शीत कटिबंधात राहणाऱ्या लोकांपेक्षा ही कमी असते आणि त्यामुळे आपण हे पदार्थ खाणं हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं किंवा आपल्या शरीरामध्ये ते पचायला जड ठरू शकतात. त्यामुळे दूध, तूप, लोणी आणि ताक, दही हे पदार्थ आपण योग्य प्रमाणात खाऊ शकतो. त्यापैकी दही हे सुद्धा पित्त वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे तो शरीरामध्ये सूज उत्पन्न करू शकतो आणि त्यामुळे कुठल्याही भागामध्ये शरीर अवयवामध्ये जर सूज उत्पन्न झालेली असेल तर दही हा पदार्थ टाळणं आवश्यक असतं. त्याच्या जागी ताक किंवा दुधाचं सेवन करणं हे गरजेचं आहे. मीठ म्हणजेच मांसाहारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी चिकन पेक्षाही मटण हे त्यातल्या त्यात पचायला हलकं असतं. चिकन हा पदार्थ थोडा हेवी असतो मटण पेक्षा, परंतु आणि आजकाल जे काही हे मांस तयार केलं जातं ते या सगळ्या प्राण्यांना काही हॉर्मोन्स देऊन त्यांच्यातलं मांस जे आहे, मांसल भाग जो आहे तो वाढवून तयार केलं जातं आणि त्यामुळे तर ते पदार्थ खरोखरच घातक ठरू शकतात आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरातल्या मांसाची ते विकृत वाढ करण्याची शक्यता असू शकते. तर त्यामुळे हे पदार्थ सर्वांनीच टाळणं किंवा कमी प्रमाणात घेणं हे आवश्यक आहे किंवा त्यातला जेवढा योग्य भाग आहे तेवढाच सेवन करणं हे गरजेचं आहे. जर एखाद्याला खरोखरच गरज वाटत असेल तर त्यांनी तेवढ्याच प्रमाणात त्या अन्नाचं सेवन करणं हे गरजेचं आहे. पुन्हा या गोष्टी बरोबर आपण मसाले लावून हे पदार्थ बरेच वेळेला बनवले जातात आणि त्यामुळे ते पित्त प्रकृतीसाठी घातक असू शकतात. त्या मसाल्यांनी शरीरामध्ये पित्तदोष वाढण्याची शक्यता असू शकते. बेकरी प्रोडक्ट्स, मी तर नेहमीच या गोष्टीवर हे म्हणत असते की बेकरी प्रोडक्ट्स हे शिळे पदार्थ आहेत, कारण ते बेकरीमध्ये खूप दिवसांपासून बनवले जातात आणि ते आपल्यापर्यंत जरी त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असली तरी सुद्धा ते आपल्यापर्यंत खूप उशिरा म्हणजे 2 दिवसांनी वगैरे पोहोचवले जातात. त्यामुळे हे शिळे पदार्थ आहेत. घरची शिळी भाकरी सुद्धा आपण खाऊ शकत नाही आणि तरी सुद्धा आपण बेकरीचे पदार्थ खातो. ही खूप अयोग्य गोष्ट आहे. तर त्यामुळे हे पदार्थ टाळणं हेच आवश्यक आहे. हे पदार्थ वृक्ष असतात. जरी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तूप, तेल याचा वापर केलेला गेलेला असला तरी त्याची जी बनवण्याची पद्धत आहे ती वृक्ष आहे. जर आपण ब्रेड हा नुसता खाल्ला तर तर ते खाताना आपल्याला त्याच्याबरोबर काहीतरी स्निग्ध गोष्ट जसं की चहा आहे किंवा दूध आहे अशा पदार्थाचं सेवन करणं गरजेचं पडतं. याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की तो पदार्थ खूप वृक्ष आहे आणि त्यामुळे हा पदार्थ शरीरामध्येही वृक्षता उत्पन्न करणार आहे. म्हणजेच वाताच्या लोकांसाठी हे पदार्थ अतिशय घातक ठरू शकतात. याच्यानी वातदोष शरीरामध्ये वाढण्याची शक्यता असू शकते. तर त्यामुळे हे पदार्थ टाळणं हेच गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं.
तर अशा प्रकारे प्रकृतीचा आणि आहाराचाही बराच संबंध आहे आणि असतोच, कारण आहारामुळेच आपली प्रकृती बनत असते. ज्या वेळेला आहार सेवन करायचा विषय येतो त्या वेळेला बरेच वेळेला कॅलरीजनुसार आहार सेवन करावा असं बरेच वेळा सांगितलं जातं, किंवा आजकाल बऱ्याच लोकांच्या पद्धती जसे की दिवेकर किंवा दीक्षित पद्धती असे यांचे फॉलोअर्स बरेच जण आहेत. यांनी सांगितलेले आहाराचे नियम बरेच जण ऐकत असतात आणि त्याचा वापर करत असतात. परंतु आमच्या शास्त्रानुसार आहार हा असं तुलनात्मक पद्धतीने घेणं हे अयोग्य आहे. दुसऱ्याशीच तुलना करूच नये, पण स्वतःशीही आज मी एवढंच खाऊ शकले, आज मी इतकंच करू शकले, किंवा आज मला आहारच गेला नाही, मग त्यामुळे म्हणूनच माझं डोकं दुखतंय किंवा हे अशा गोष्टी सहसा शक्य नसतात. बरेच वेळेला असं होतं की काहीतरी चुकीचा आहार घेतल्यामुळे डोकं दुखत असतं. अगदीच पित्त प्रकृती असेल तर त्यांच्यामध्ये आहार न गेल्यामुळे डोकं दुखू शकतं आणि त्यांना आहार घेतल्यावर बरं वाटू शकतं. पण बहुतांशी लोकांमध्ये असं असतं की काहीतरी चुकीचा आहार घेतल्या गेल्यामुळे अशा प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. परंतु आमच्या शास्त्रानुसार असं आहे की कोणीही वात प्रकृती असो, पित्त प्रकृती असो, कफ प्रकृती असो, त्यांनी आपल्या भुकेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कॅलरीजनुसार आहार किंवा ठरवलेल्या पद्धतीने पाणी पिणं हे अयोग्य आहे. प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि त्यामुळे प्रत्येक दिवसाची भूक ही वेगळी आहे. त्यामुळे त्यानुसार त्या दिवशी आज मला माझी भूक कशी आहे, आज माझं पोट साफ व्यवस्थित झालं आहे का नाही, आज माझ्या शारीरिक हालचाली व्यवस्थित होत आहेत का नाहीत, किंवा आज मला आज मी कोणत्या प्रकारचं काम करणार आहे, किंवा मला आज खायला किती वेळ मिळणार आहे, या सगळ्याचा विचार करून योग्य प्रमाणात आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या अग्नीनुसार आहार सेवन करणं हे अतिशय आवश्यक आहे असं आमचं शास्त्र सांगतं. कोणासाठीही विशिष्ट प्रकारचा आहार आमच्या शास्त्रामध्ये लिहिलेला नाही. प्रकृतीची माहिती असणं गरजेचं आहे का? आम्ही तुम्हाला ही माहिती का देत आहोत? कारण ही माहिती तुम्ही सर्वांनी आपापल्या मुलांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला गरजेचं वाटतं. कारण प्रत्येकाने स्वतःच्या शरीराचं परीक्षण आणि स्वतःच्या शरीराचं ज्ञान हे प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपली प्रकृती नक्की कोणती आहे आणि त्यानुसार आपल्याला कशी भूक लागू शकते, त्यानुसार आपलं बल किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच आपण आपला आहार ठरवणं किंवा आपला आजच्या दिवसाचा आहार ठरवणं हे गरजेचं आहे. आणि त्यानुसारच आपले शारीरिक कष्ट हे सुद्धा ठरवणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण जर आपल्या शारीरिक बलापेक्षा जर आपण कष्ट जास्त केले किंवा खूप कमी केले तरी सुद्धा आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता असू शकते. याच्यामुळे आपल्यालाच पुढे काय रोग होऊ शकतात किंवा आपल्याला आतापर्यंतचे जो रोग झाले ते कशा पद्धतीचे झाले हे आपल्याला कळणार आहे. आणि त्यामुळेच ही प्रकृतीची माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे. आपल्याला हे मी सतत सांगतच आले की आहार विहार कुठला घ्यावा, कुठला आपल्यासाठी हितकर आहे, कुठला अहितकर आहे हे आपल्याला त्याच्यातून समजतं. आणि त्यामुळेच आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आजकाल आपण म्हणतो की बरेच जणांना लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, तर हे आपण कमी करण्याकडे आपली प्रवृत्ती नक्की होऊ शकते. आणि त्यामुळेच हे प्रकृतीचं ज्ञान सर्वांना असणं अतिशय आवश्यक आहे. सध्या या प्रकृतीवर अनेक संशोधनं होत आहेत. आयुर्वेदातील ही वातपित्त कफ प्रकृतीचा उपयोग करून अनेक लोक किंवा भारताबाहेरचे लोक याच्यावर अनेक रिसर्च करत आहेत. त्याच्यामध्ये अगदी जेनेटिक रिसर्च पासून ते सर्व रोगांवरचे रिसर्च, वेगवेगळ्या पद्धतीचे असे रिसर्च त्याच्यामध्ये चालू आहेत. त्यामुळे प्रकृती ज्ञान हे आपल्यालाही असणं गरजेचं आहे आणि आपण त्याचा जास्तीत जास्त योग्य पद्धतीने वापर करून घेणं हे आम्हाला आवश्यक वाटतं. आणि म्हणूनच हा आमचा प्रपंच व्याख्यानाचा इथे आम्ही संपवत आहोत. धन्यवाद.
कोणाला काही शंका असतील तर ताई मला एक प्रश्न समजलंय होता. का? हा हो विचारा. समज. दूध हे पचायला जड असतं की हलकं? त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. त्यातलं जे गाईचं दूध आहे ते पचायला हलकं असतं. म्हशीचं दूध आहे ते पचायला जड असतं. त्याच्यातूनही मी जसं सांगितलं तसं की प्रकृतीनुसार जर पाहिलं तर पित्त प्रकृती जर असेल आणि व्यवस्थित भूक असेल तर अगदी ते म्हशीचं दूध सुद्धा व्यवस्थित पचू शकतं. त्याच्यातही असं अजून आहे की जर आपण निरसं दूध घेतलं तर ते पचायला जड असतं. जर दूध तापवून व्यवस्थित घेतलं 100 डिग्री पर्यंत तापवून व्यवस्थित घेतलं तर ते पचायला पुन्हा हलकं होतं. आणि जर दूध आटवत गेलो आपण जर त्याची बासुंदी बनवत गेलो तर ते पचायला जड होतं. तर अशा प्रकारे या गोष्टीही आपण लक्षात ठेवणं आणि त्याचा आपल्या जेव्हा आपण त्याचा वापर करतोय आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी तर ते करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण बासुंदी सारखे पदार्थ खात असतो तेव्हा ते जड आहेत हे लक्षात घेऊन ते खाल्ले गेले पाहिजेत. निरसं दूध आहे ते जड आहे आणि जे मध्यम स्वरूप म्हणजे जे तापवलं गेलंय व्यवस्थित तर ते त्या मानाने हलकं असतं. ओके. हा अजून कोणाला काही विचारायचं आहे? मेघनाताई, प्रकृती आणि आकलन म्हणजे जे तुम्ही मगाशी हा सांगत होता की हो तिन्ही जे दोष आहेत त्याच्यानुसार मुलांच्या आकलन क्षमता सुद्धा व्हेरी हो करतात. तर याचा बरोबर. असं काही अभ्यास आहे का? संशोधन वगैरे आहे का आपल्याकडे? आहे ऍक्च्युली. मी शोधून ठेवीन त्याच्यावर हा आणि हा म्हणजे माझ्या अगदी वाचनात नाहीये पण नक्कीच केलेला आहे त्याच्यावर अभ्यास. कारण मला वाचायला आवडेल जर तसं त्याचा ग्रंथ हो किंवा हो एखादा पेपर वगैरे जर असेल. चालेल चालेल कारण हे खूप नक्की. इंटरेस्टिंग आहे हो हो की बरोबर. प्रकृतीचा मुलांच्या आकलन क्षमतेशी संबंध आहे. नक्की नक्की आहे. हा हो आणि प्रकृती आली नक्की. म्हणजे तिथे पोषण आलं म्हणजे जे कुपोषणाचा हो जो प्रश्न आहे बरोबर आहे. हम्म. त्याची मांडणी नीट करता येईल याच्याने. हो. बरोबर बरोबर नक्कीच. तर त्याचा आपण नक्कीच विचार करू शकतो आणि तसे काही जे संशोधनं असतील तर ते आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न नक्की करू. येस नक्की. आणखीन कोणाला प्रश्न वगैरे असतील किंवा काही? आपापली प्रकृती ओळखलीत का? कन्फ्युजन होत होतं पण म्हणजे हा असं वाटायचं अरे बहुतेक पित्तमध्ये येतो बहुतेक नाही 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 बहुतेक मग कफ मध्ये येतो म्हणजे असं असा जरा गोंधळ चालू होता. पण हो नंतर तुम्ही काही सांगितलं की ते एका हम्म. वेळी 2 प्रकारचे दोष किंवा 3 प्रकारच्या हो दोषातून आपण जात असतो. असू शकतात बरोबर आहे. हम्म. आणखीन कोणाला बोलायचं आहे? राम? नाही तसं आता बऱ्यापैकी व्यवस्थित समजलं म्हणजे जे काय सांगितलं ते. समजलं ना? हा बऱ्यापैकी लक्षात आलं की नेमकं काय आहे किंवा नेमके वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य काय काय आहेत बरोबर. वात पित्त आणि याचे. हम्म. थोडस म्हणजे असं नाही थोडं त्या मध्ये त्या गोष्टी कन्फ्युजन थोड्याशा कळायला अवघडही आहेत. हा अवघडही आहेत. आता आम्ही त्याच्यामध्ये खूप अनुभव घेतलेला आहे म्हणून आम्हाला त्या लवकर समजतात किंवा आमच्या डोळ्यासमोर मनुष्य आला की आम्ही सांगू शकतो की ह्याची प्रकृती काय असू शकते. परवा दिवशी असंच झालं की म्हणजे आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो. तर हा कोणाला बोलायचंय का? हां. आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो आणि त्याच्यामध्ये जी समोरची जी व्यक्ती होती, तर ती बरेच वेळेला आमच्याशी बोलायची, पण ती ना व्हिडिओ बंद असायचा तिचा. पण तरीसुद्धा तिच्या बोलण्यावरून मी तिची प्रकृती काढली आणि मी तिला सहज विचारलं आणि ती वैद्यच असल्यामुळे म्हणजे मी तिला डायरेक्ट प्रश्न विचारला, की "आपकी पित्त प्रकृती है क्या?" तर ती खरोखर हो म्हणाली. म्हणजे हा जो अनुभव आहे ना, तो आमचा म्हणजे आम्हाला आता ते पाहून इतकं समजायला लागलं, की आम्हाला नुसतं बोलण्यावरून पण किंवा त्यांच्याशी
केवळ काही संवाद झाले तरी सुद्धा आम्हाला कळू शकतं की ही कशी असू शकेल ही व्यक्ती किंवा या व्यक्तीमध्ये कोणती प्रकृती असू शकेल असं एक साधारणतः कळू शकतं असं आहे. पण आपल्याला म्हणजे मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय ते अगदी इतक्या प्रमाणात तुम्ही लगेच ओळखू शकणारच नाहीये. पण हे का ओळखायचंय आपल्याला? तर आपल्याला आपलं बल, आपलं अग्नी आणि आपलं शरीर कशाने बनलेलं आहे आणि का आपण आपल्या म्हणजे अग्नीवर किंवा आपला आहार-विहार आपण कशा पद्धतीने घ्यावा, याच्यासाठी म्हणून मला या प्रकृतीचं ज्ञान तुमच्यापर्यंत द्यावं असं वाटलं. म्हणून हा विषय आज मी मांडायचा इथे प्रयत्न केला. असं आहे. आमची पण सांगा प्रकृती. नाही मी अगदी म्हणजे 3-4 वेळा बोललं तर नक्की कळेल. नाही, बऱ्यापैकी जे ठळक वैशिष्ट्ये असतात ना प्रत्येक व्यक्तीची, हो. किंवा वात, पित्त, याच्यानुसार सगळ्याच असं कळत होतं की नेमकं आपल्या समोरचे जे व्यक्ती असतात किंवा बाकीचे हां, जे हां. आहेत ते गुणवैशिष्ट्ये कळत होते की कोणाला कुठलं प्रमाण जास्त आहे, कुठल्याचं कमी आहे, कुठल्या बरोबर. हे कळत होतं. म्हणजे जेव्हा पूर्ण सेशन हां. चाललं होतं त्याच्यामध्ये, तर हे हं, चांगलं आहे एक. असं हं. ते तुम्ही जेव्हा म्हटलात ना की या दोन्ही प्रकारामध्ये असू शकतात, वातही हो. वातही आणि पित्तही असं दोन्ही याच्यातले असू शकतात, कफाचं बरोबर. पण. तर तेव्हा ते कॉम्बिनेशन जसं बसतं तशा पद्धतीने आपली प्रकृती पण होत चालते असं. बरोबर, बरोबर. हं. आणि तुमचा एक मुद्दा मला खूप म्हणजे कधी असा लक्षात आला नव्हता, हां. की आपल्या शरीराबद्दल आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हं, हं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हं. त्याच्या स्वतःच्या शरीराबद्दल म्हणजे जनरल शरीरशास्त्राचा अभ्यास करणं वेगळं हो. आणि माझं शरीर, माझे प्रकृती कशी आहे, माझ्यात कोणते दोष आहेत शारीरिक, मानसिक, याचा बरोबर. मला काय काय मी अवेअर असणं आणि ज्ञान असणं. बरोबर. आणि त्या पद्धतीने माझी जीवन पद्धती मी हां. अडॉप्ट करणं किंवा बदलणं. बरोबर आहे. तर हे प्रत्येक माणसाचं गरजेचं काय असतं. ते युती कर्तव्य म्हणायला हरकत नाही. ते खरं हो, तर हो. लहानपणापासून अगदीच. अ, अगदीच. लहानपणापासूनच आपण हे बिंबवलं पाहिजे मुलांमध्ये, की हो. हं. की माझ्या शरीराची जबाबदारी माझीच आहे. त्याच्यामुळे हो. त्याच्याबद्दलचा व्यवस्थित अभ्यास बरोबर. असणं सुद्धा तितकंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं महत्वाचं आहे. बाकीचे आपण विषय शिकतो किंवा काही डिग्री घेतो, शिक्षण बरोबर. घेतो, कला हं, कौशल्य, हं, हं. तसं बरोबर. माझ्या शरीराबद्दल मला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे बरेच वेळेला या गोष्टींमुळे काही अपघात सुद्धा आपण टाळू शकतो, की एखाद्याचं म्हणजे लहान मुलांमध्ये काही वेळेला असं होऊ शकतं, की अ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सहन होत नाहीये, पण तरी हं, सुद्धा पीअर प्रेशरमुळे ती व्यक्ती जर ते करत राहिली, तर हं, ती चुकीची गोष्ट होऊ शकते आणि त्यामुळेच अ, म्हणून मग त्या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. जर ती गोष्ट त्याला कळली, की नाही आपलं याच्यामध्ये गती नाहीये किंवा आपल्या याच्यामध्ये बल नाहीये, तर आपण हे हं. नाही करावं. हे त्याला बरोबर. समजणं हे अतिशय आवश्यक आहे. असं. आणि दुसरं एक की काहीतरी समजा आता मी तुमच्याकडून ऐकलं, की हं, हं. लसूण खाल्ल्याने अमुक-अमुक होतं आणि अमुक-अमुक खाल्ल्याने तमुक होतं काय ते. मग आपण बरोबर. काय करतो कॉमन, की ते सगळ्यांना सांगत फिरतो. हां, आणि बरोबर. समजा हं. आता मी मोठा असेल, तर मी लहानांवर नकळत ते इम्पोज करायचा प्रयत्न हां, करतो. घरामध्ये आता तू बरोबर. लसूण खायलाच पाहिजे. पण मी हां, हे विचार नाही करत, की त्याची शरीर प्रकृती कशी आहे. बरोबर. हं, 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 म्हणून म्हणजे हे पण एक चांगलं कारण आहे, की हं. बरोबर. की जनरल जनरल सजेशन देऊ नये माणसानी, हां, की बरोबर आहे. त्या अगदी. शरीराचा हां, अभ्यास आपल्याला तेच. माहीत हां. असल्याशिवाय हो. असं. म्हणजे आजकाल काही ना खूप या म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये असं आहे, की सगळ्या गोष्टी स्टँडर्डाइजच झाल्या पाहिजे. पण हं, प्रत्येक पुरुषानुसार त्या स्टँडर्डाइज नाही करता येत. बरोबर. स्टँडर्डाइज कुठल्या लेव्हलपर्यंत करता येईल, की बाबा या हितकर गोष्टी आहेत आणि या सगळ्यांनी खाणं गरजेचं आहे. जसं की गहू, तांदूळ किंवा जे काही मी भाज्या-बिज्या सांगितल्या, या हं, गोष्टी आपण स्टँडर्डाइज करू शकतो, की या सगळ्यांसाठी हितकर गोष्टी आहेत. ज्या हं, हितकर आहेत त्या नक्कीच स्टँडर्डाइज करता येण्यासारख्या आहेत. बरोबर. पण हं, ज्यांच्यामध्ये काही विकृती उत्पन्न करण्याची क्षमता आहे, त्या गोष्टी आपण स्टँडर्डाइज नाही करू शकत प्रत्येकाच्या बाबत. त्या गोष्टी हं, आपल्याला प्रत्येक पुरुषाला पाहूनच ठरवल्या पाहिजेत, की या पुरुषामध्ये त्याचं बल काय आहे, त्याचा अग्नी काय आहे, त्याचं शारीरिक संघटन काय आहे, हे सगळं लक्षात घेऊनच आपण त्या गोष्टी त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याला उपयुक्त करू शकतो.
असं आहे. Yes, yes. हं. खूपच छान मेघनाताई. आजचं जे तुमचं सेशन माझ्यासाठी क्लासिक होतं, क्लासिक. ओके. थँक यू. म्हणजे हो, हं. म्हणजे हं. पित्त, कफ, वात थोडं-थोडं माहीत होतं. पण बरोबर, त्याचे सहसंबंध कसे आहेत बाकीच्या घटकांशी बरोबर. आणि कॅरेक्टरशी कसा त्याचा संबंध आहे. तुम्ही जे उदाहरणं हो. सरोज खान, अँग्री यंग म्हणजे हं. ते मॅपिंग करायला पण सोपं जात होतं. की कळत बरोबर आहे. होतं, की अरे खरंच असं घडतं म्हणजे हे आहे हं. आणि आपलं बरोबर, शरीर हे दोषांनीच बनलेलं आहे. हे एक बरोबर. चांगलं कळलं, की इव्हन याच्यानी त्याच्या आपल्याला स्वभाव पण कळू शकतात, की हो, हो. समोरच्याचा तेच, स्वभाव तेच. काय आहे असंही आणि मग याचा त्यामुळे आपण त्याचा उपयोग आपण करू शकतो, की हां, याचा स्वभाव असाच आहे. ठीक आहे. आपण सोडून देऊ. याचा असंही मेघनाताई होऊ एक आपण शकतं. चांगला रिसर्च पण करू शकतो मला तर वाटतं. हो, हो. नक्कीच. नक्कीच करू जर शकतो. म्हणजे काही 1-2 शाळांच्या हं. मुलांसाठी जर मुलांमध्ये. आपण एका नक्की. बाजूला त्यांचे म्हणजे शिक्षकांकडून हं, त्यांचे हं. रिसर्च. स्वभावाबद्दलचे निरीक्षण हो. आणि नक्कीच. आणि तुमच्या नक्की. त्या आयुर्वेद शास्त्रानुसार हो, त्याची जी प्रकृती आहे त्याचा हो. अभ्यास आणि अभ्यास. याच्यामध्ये काही कोरिलेशन बसतंय का? म्हणजे शास्त्र काय सांगतं आणि ॲक्चुअल निरीक्षण काय आहेत? बरोबर. काय असं आहे? आपण हो. अ, अ, म्हणजे नक्कीच, मांडू नक्कीच. शकतो. जर असं हो, हो. करायचं असेल तर आपण नक्कीच. विचार करू याच्यावर, की एक चांगला चालेल. पेपर तयार होईल याच्यावर. हां, अगदीच चालेल. काहीच हां. हरकत नाही. येस, चालेल. बाकी आणखीन कुणाला काही फीडबॅक किंवा बोलायचं आहे? आपण मग क्लोजिंगकडे जाऊयात. हो. थांबूयात मग? चालेल. चालेल मग. मेघनाताई थँक यू ओके. सो मच आणि खूप खरंच प्रामाणिकपणे खूप चांगलं सेशन झालं आजचं. ओके. म्हणजे तो म्हणजे काय ते धन्वंतरी दिन खऱ्या दिन अर्थाने साजरा साजरा झाला. झाला. हो. हं, नक्कीच. अ, ओके. चालेल. ओके. धन्यवाद. ओके. धन्यवाद ताई. धन्यवाद. ओके. ओके.